नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं किचन मी कमी जागेत कसं नीटनेटकं, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवते. आजकाल आपल्या किचनमध्ये खूप सगळं सामान असते आणि हे कमीत कमी जागेमध्ये आपण सामान कसं व्यवस्थित ठेवायचं, तर ह्याचं आपण योग्य असं प्लॅनिंग केलं ना, तर किचन खूप ऑर्गनाईज आणि व्यवस्थित सुंदर दिसतं. तर आपण कॅटेगरी वाईज आपण सगळं व्यवस्थित सामान जर ठेवलं तर ते अजूनही छान आणि व्यवस्थित दिसते. तर काही सामान म्हणजे मी माझ्या किचनमध्ये खूप कमीत कमी सामान ठेवलं आहे. कारण पर्सनली म्हणजे माझा मी अनुभव सांगते की जे माझ्याकडे आधी बऱ्यापैकी भरपूर सामान होतं आणि ते आवरण्यात खूप वेळ जायचा माझा. त्यामुळे मी ज्या गोष्टी मला यूजमध्ये येत नाहीत किंवा ज्या गोष्टी लागत नाहीत तर त्या मी टोटली म्हणजे किचनमधून मी काढूनच टाकल्या. जसे की काही प्लास्टिकचे डबे असोत किंवा कोणते स्टीलची भांडी असो ज्या की यूजमध्ये येत नाही, तर ती कधीच यूज करत नाही आपण, फक्त ती आपल्या किचनची जागा घेतात. तर अशा गोष्टी मी काढून टाकल्या. तर आणि अशा ऑर्गनायझरचा आपण यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान बसतं आपले, छोटे मोठे वाट्या, प्लेट्स, ते जे काही आहेत ते, किंवा पिशव्या, आणि जे काही आपण ग्रॉसरी वगैरे आणतो, किराणा सामान जे काही आणतो आपण, त्याचे जे पॅकेट्स असतात तर ते सुद्धा आपण ठेवू शकतो. तो खूप छान व्यवस्थित बसून जातं. आणि माझ्याकडे मी प्लास्टिकचे जे काही डबे जे आहेत ते खूप कमी ठेवलेत, म्हणजे खूप जास्त असे काही नाही आहे, स्टीलचे जास्त आहेत. आणि तेवढे खूप होतात कारण खूप जास्त असं गोंधळ जेवढं आपण ठेवू तेवढं आवरायला खूप जास्त वेळ घेते. आणि ते मग आवरणं नाही झालं तर मग आपली विनाकारण चिडचिड होते. त्यामुळे तसं होऊ नये यासाठी मी होईल तेवढं कमीत कमी सामान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण जे अनावश्यक वस्तू आहेत, ज्या काही गोष्टी आपण वापरत नाही तर त्या काढून टाकल्या पाहिजेत. आणि जे कंटेनर्स वगैरे असतात तर आपण एकसारखे जर घेतले, ट्रान्सपरंट वगैरे घेतले, तर आपण ते व्यवस्थित आपल्याला त्याच्यात काय आहे काय नाही सगळं व्यवस्थित दिसेल आपल्याला. आणि डेली आपण क्लिनिंग तर करतोच, पण थोडंसं व्यवस्थित साफसफाई जर केली ना तर एकदाच आपल्याला लोड वगैरे येत नाही. तर इथे होतं ते शेल्फ होते, तर सध्या मी ते काढून ठेवलेले आहेत. कारण सध्या मला त्याची गरज नाही वाटली. मोकळं आणि सुटसुटीत किचन मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि असंच किचन ऑर्गनायझेशनचे, होम ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की माझं छोटंसं आणि सुटसुटीत मोकळं असं किचन तुम्हाला कसं वाटलं. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण कमीत कमी सामान ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला आवरायला जास्त वेळ लागणार नाही.